मी तुम्हाला पाहतो आहे, तुम्ही काय करता आहात ते मला समजतं। तुमच्या मनातही काय सुरू आहे ते पाहतो आहे मी। तुम्ही मला पाहू शकत नाही म्हणून आपली भेट झाली नाही असं होत नाही। प्रधानजी, तुमचा माझ्यावरचा राग गेला ना? माझा तुमच्यावर कधीच राग नव्हता महाराज। बर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्री शनिदेव मला भेटणार आहेत असं राजपुरोहित म्हणाले, तर सगळीकडे लक्ष ठेवा। ते कधीही येतील, त्यांचं यथोचित स्वागत झालं पाहिजे। मला तात्काळ सूचना मिळेल असं बघा। जशी आज्ञा महाराज। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्री शनिदेवांची भेट झाल्यानंतर आपल्याला तुळजापूर या तीर्थक्षेत्री जायचं आहे, त्याची तयारी करा। मी एक सांगू इच्छितो महाराज। बोला। ही यात्रा गुप्तपणे व्हावी, कारण काळ प्रतिकूल आहे। तुम्ही म्हणत आहात ते योग्यच आहे, आपण ही यात्रा गुप्तच ठेवू। पण देवीचे आगमन होईल तेव्हा उत्सव करू। मी तुळजापूर पर्यंतची यात्रा आणि तिथून उज्जैन असं नियोजन करतो। आज्ञा असावी। वेताळ, माझी आणि शनिदेवांची भेट कशी होईल? मी या आधीही प्रयत्न केले आहेत। प्रयत्नाला सीमा नसते विक्रमादित्य। राजपुरोहित आहे, त्यांना सांग। आणि एकदा का भेट झाली की तू त्यांच्या पायावर डोकं ठेव। ते खरंच दयाळू आहे, ते क्षमा करतील तुला। मला श्री शनिदेवांची भेट घ्यायची आहे आणि ती भेट तुम्हीच घडवून आणू शकता। मला त्यांची क्षमा मागायची आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे। श्री शनिदेवांनी मला दर्शन दिले आणि त्यांनी तुम्हाला दर्शन द्यायचे मान्य केले आहे। स्वामी, विक्रमादित्यची परीक्षा शनीने घ्यावी हा आपला निर्णय होता, पण त्याचे एकूण आचरण संचित पाहता आपणही त्याला सहाय्यभूत व्हावे असं मला वाटतं। मी पण त्याचाच विचार करतो आहे। विक्रमाला कसे सहाय्य करता येईल? शुभम भवतु। शुभम भवतु। आजपासून राजधानीत दान सोहळा संपन्न होईल। विक्रम, हे तू फार चांगले कार्य करतो आहेस। तुला सगळ्यांचे अनेक आशीर्वाद मिळतील आणि त्याच आशीर्वादांमुळे तुझ्यावर येणारी संकट तुझ्या जवळ येणार नाहीत। माझ्याकडून मी प्रयत्न करतो आहे की माझी प्रजा सुखी राहावी, त्यांना काही कमी पडू नये। तुझ्या मनासारखं होईल। ही माळ घे आणि आजपासून गळ्यात घाल। आणि काहीही झालं तरी ही माळ काढू नकोस। ही कसली माळ? तुझा जन्म झाला तेव्हा एक ऋषी आले होते, त्यांनी एक भविष्यवाणी केली होती।
की तू खूप मोठा राजा होशील. त्यांनीच ही माळ दिली. जेव्हा संकट येईल तेव्हा ही माळ दे असं सांगितलं होतं. अनेक वर्ष ही माळ देवघरात जपून ठेवली होती. काहीही झालं तरी ही माळ दुसऱ्या कोणालाही देऊ नकोस. नाही देणार. आज वस्त्र धान्य धन त्याचं दान करायला सुरुवात करेन. येतो मी. वाट बघतो. सगळं झालं की भेटू. येतो. मी तुमच्याकडून जे हवं आहे ते घेतो आणि तुम्हालाच परत करतो. तुम्ही वस्तूंमध्ये माणसांमध्ये किती अडकला आहात हे पाहत असतो मी. मला कशाचाही मोह नाही, कशाचाही लोभ नाही. हे प्रजाजन हो, आज मी तुमच्या मध्ये आलो आहे. तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते ते मी तुम्हाला देणार आहे. क्षत्रिय सम्राट, बुद्धिशाली, अन्न, धान्य, वस्त्र, धन याचं विपुल प्रमाणात दान दिलं जाणार आहे. याची आज ही सुरुवात आहे. हा दान यज्ञ सप्ताहभर सुरू राहील. विक्रमादित्य राजांचो जय हो. विक्रमादित्य, तू तुझं संचित वाढावं म्हणून हे दान करतो आहेस. तुझं संचित त्याने निश्चित वाढेल. तुला त्याचा उपयोगही होईल. पण तू माझी जी भेट मागितलीस त्यासाठी मी इथे आलो आहे. बघू, तू मला ओळखतोस का? तू मला ओळखलंस तर तुझी माझी भेट होऊन बोलणं होईल. परंतु नाही ओळखलंस तर मात्र तू संधी गमावशील. हे प्रजाजन हो, आजच्या ह्या मंगल दिवशी आपण सगळ्यांनी एक एक करून पुढे यावं आणि महाराजांकडून दान स्वीकारावं. माझा दान या शब्दालाच विरोध आहे. तुम्ही कोण कोणाला दान देणार? तुमचं काय आहे या जगात? जे काही आहे ते त्या परमशक्तीचं आहे.
महाराज मला हे धन नको आहे. तुम्हाला काय हवं आहे सांगा मला, मी आपली इच्छा पूर्ण करतो. मला तुमच्या गळ्यात असलेली ती माळ हवी आहे. ही माळ? हा. अहो आपण काय मागत आहात? महाराज जे सोनं देत आहेत त्याचा स्वीकार करावा. प्रधानजी मला ती महाराजांच्या गळ्यात असलेली माळच हवी आहे. ही माळ घे आणि आजपासून गळ्यात घाल आणि काहीही झालं तरी ही माळ काढू नकोस. ही कसली माळ? तुझा जन्म झाला तेव्हा एक ऋषी आले होते. त्यांनी एक भविष्यवाणी केली होती की तू खूप मोठा राजा होशील. त्यांनीच ही माळ दिली. काहीही झालं तरी ही माळ दुसऱ्या कोणालाही देऊ नकोस. नाही देणार. शांत व्हा, शांत व्हा. ठीक आहे, त्यांची इच्छा आहे ना, तर ही माळ मी त्यांना देतो. महाराज आपण मला ओळखलं नाही. नाही. आपण याच्या आधी भेटलो आहोत का? हो. माझ्या ध्यानात नाही आलं. मी आपल्याला ओळखलं नाही. हे माळा दिल्याबद्दल आपलं लय आभार. पण मला हे समजलं नाही, इतकं धन सोडून तुम्ही ही माळ का घेतली? नंतर समजल तुम्हाला. जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा. प्रधानजी, हा मनुष्य कोण होता? महाराज मीही त्याला पहिल्यांदाच पाहिलंय. बर, बघा कुठे गेलाय तो आणि त्याच्याविषयी सगळी माहिती काढा. जशी आज्ञा महाराज. मनुष्याला शनीचं दर्शन व्हावं ही सहज साध्य गोष्ट नाही. भेटण्याची इच्छा किती तीव्र आहे, किती भक्तिभाव आहे, ते ठरवतं की शनीचं दर्शन होणार की नाही. महाराज तो माणूस कुठेच दिसला नाही. एवढ्यात दिसेनासा झाला. क्षमा असावी, सगळीकडे शोधलं. सैनिकांना चारही दिशांना पाठवलं आहे. कोण असेल तो? कोणत्याही क्षणी गुरुदेव येतील. परते असणे कशापायी बोलवले?
माझा विवाह विक्रमादित्य ह्यांच्याशी व्हावा म्हणून अजून काय करता येईल हे त्यांना विचारायचं होतं. त्या झाडाला आग लागली तसं काही उपाय न ग. अगं तसं नाही ग, ते राजवाड्यात पूजेसाठी येणारच होते म्हणून त्यांना बोलवलं. शुभम भवत. गुरुजी, आसन ग्रहण करा. आश्रमात जायचं आहे, एक अनुष्ठान आहे. कशाला बोलवलं होतं? गुरुदेव, आपल्याला तर सगळी परिस्थिती ठाऊक आहे. माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण असा काहीतरी उपाय सुचवा ज्याचं फळ तात्काळ मिळेल. मी उपाय सांगेन, पण तो सोपा नाही. महाराज मला नंतर विचारतील की असा उपाय का सांगितला म्हणून. मी स्वतः सांगेन त्यांना. ठीक आहे, बरं मग ऐक. राजधानीच्या पूर्वेला एक घनदाट वन आहे. तिथे एक प्राचीन श्री महादेवाचं मंदिर आहे. त्या पिंडीवर प्रदोषकाळी जो दुग्धाभिषेक करेल त्याची इच्छा श्री महादेव पूर्ण करतील. मला तिथे जायचं आहे. तुझीच वाट पाहत होतो. सगळं व्यवस्थित पार पडलं. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. विक्रमा, राजपुरोहित तुला म्हणाले होते की श्री शनिदेव तुला भेटतील. त्या भेटीचं काय झालं? अजून भेटले नाहीत. मीही त्यांचीच प्रतीक्षा करतो आहे. त्यांची भेट झाली की राजवाड्यात त्यांचं भव्य स्वागत करेन, त्यांचं पाद्यपूजन करेन, त्यांच्याशी बोलेन. त्यांची एकदा भेट झाली म्हणजे काळजीच मिटली. होईल भेट. राजपुरोहितांनी सांगितलं आहे की श्री शनिदेवांनी होकार दिला आहे. प्रणाम महाराज. एक महत्वाचं सांगायचं आहे. बोला प्रधानजी. सैनिकांनी देखील सगळीकडे शोधलं, पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अशी व्यक्ती कोणीही पाहिली नाही. कोणाविषयी बोलतायत हे? जिथे दान सुरू होतं तिथे एक जण आला होता. महाराज, मला हे धन नको आहे. तुम्हाला काय हवं आहे सांगा मला. तुमच्या गळ्यात असलेली ती माळ हवी आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांनी तुझ्या गळ्यातली माळ कशी काय मागितली? ह्याविषयी तर कोणालाच ठाऊक नव्हतं. आपण श्री शनिदेवांची प्रतीक्षा करू.